टेंटेटिव्ह लेआउट या मालेगाव महानगरपालिकेने आत्ताच्या आत्ता रद्द करायचं पत्र या ठिकाणी द्यावं, तर हे आंदोलन स्थगित होईल, समाप्त होणार नाही. हे स्थगित झालेलं आंदोलन आम्हाला वाटलं 4 दिवसात परत स्टँड करायचं, ते आम्ही स्टँड करू. आता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सूरजजी गुंजाळ साहेब आणि पोलीस उपाधीक्षक दोघंही साहेब या ठिकाणी आहेत, माननीय तहसीलदार साहेब आहेत या ठिकाणी आहेत. यांनी आणि आपली जी बॅकस्टेजची टीम काम करते यांच्यात थोडीशी एक चर्चा झाली. त्या प्राथमिक चर्चेमध्ये असं ठरलं की आपलं 5-7 जणांचं शिष्टमंडळ हे वरती मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात चर्चेसाठी जाईल. तुम्हाला चालेल का आम्ही गेलो तर? हो किंवा नाही? तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. त्यातल्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यासोबतच नाशिक कोर्टला भीतीने जॉईन होणार. अप्पर जिल्हाधिकारी येत आहे, तहसीलदार सर आले, त्याच्यानंतर ऍडिशनल एसपी सर पण आहे, आयुक्त, अशा 4-5 डिपार्टमेंटची एकत्रित बैठक झाली आणि त्याच्यातून जर उत्पन्नाला चांगलं येत असेल तर आम्ही तुमची परवानगी घेऊन मागतोय, आम्हाला वरदायचं हौस नाही. जर असं एकत्रित पद्धतीने मीटिंग घेऊन ते जर करायचं म्हणतंय, तिथे जाऊ का? चांगलं उत्पन्नाला येऊ शकतं असं मला वाटतं. जायचं का? ऐका ऐका, तुमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तुमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तिथे माननीय अप्पर जिल्हाधिकारी, माननीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक यांच्या सर्वांच्या मते त्या ठिकाणी मीटिंग होईल आता लगेचच. त्याच्यात सर्व कागदपत्र आपल्याला तपासता येतील. आपली लिगल टीम जी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी 3-4 दिवसापासून मिटिंगांमध्ये होती, डॉक्टर साहेब असतील, दोघं आपले वकील साहेब असतील, एवढे सगळे त्या मिटिंगला असतील. तुम्ही जर का आमच्यावर विश्वास ठेवत असाल तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो. चर्चा अंती जे काही ते निर्णय सांगतील तो परत आल्यानंतर आम्ही खाली तुम्हाला तो ऐकवतो. तो जर तुम्ही मान्य केला तर आपण हे आंदोलन स्थगित. ते येतील ना बाहेर. मला जायची काही नाही, मला जायची. तुम्हाला विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे ना, ते जे देतील. नाही नाही, राहू दे, नाही जायचं. ते देतील. हे पोरांना हे वाटा, सगळ्या पोरींना, लहान लहान लेकरांना वाटा. घेतलंय नाही, हळू येतं, हळू. आपला जो मोर्चा आहे तो मोर्चाचा विषय ऑर्गनायझर बरोबर काल चर्चा झालेली होती. त्या संदर्भात त्यांना महानगरपालिका आयुक्तांना भेटून त्यांना लेखी आश्वासन दिले होते. त्या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी काहीतरी दिलेलं आहे, परंतु ते आपल्याला मंजूर नाही असं कळवण्यात आलेलं आहे. तर आता जे आपले ऑर्गनायझर आहेत त्याच्यामध्ये श्याम आहे, आपले चैतन्य डॉक्टर आहेत आणि अजून आपण जे सांगितलेले शिष्टमंडळातले महत्वाचे लोक आहेत, त्यांना वरती आयुक्तांकडे जाऊन तहसीलदार साहेब पण आलेले आहेत. आपले SDM आपले नितीन सदगीर जे प्रांत साहेब आहेत त्यांना देखील बोलवलंय. कलेक्टर साहेबांचा दौरा येवला साईडला काहीतरी प्रशासकीय कामानिमित्ताने असलेले ते तिकडे आहेत, तर त्यांना देखील आपण VC वरती समोर घेत आहोत. आणि याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी असतील या गोष्टी करण्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. आपल्याला पण महसूल विषय पूर्णपणे माहीत नसतात, त्याच्यामध्ये काही लिगल अडचणी येऊ शकतात. शेवटी आपल्याला हे जे काय करायचं आहे हे सगळं संविधानिक मार्गाने करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याचा तिढा सुटणं गरजेचं आहे. तर आपलं जे शिष्टमंडळ आहे त्यांना वरती घेऊन जातो, त्याच्या संदर्भात चर्चा होईल, कलेक्टर साहेबांशी बोलणं होईल. गरज पडल्यास आम्ही SP सरांशी किंवा गरज पडल्यास विभागीय आयुक्त यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्या चर्चेअंती एक मार्ग ठरवू की कशा पद्धतीने ते व्हायला पाहिजे. तात्काळ होण्यासारख्या काही गोष्टी असतील, कागदोपत्री आपल्याला काही आश्वासन देण्यासारख्या असतील तर तसे आपण त्यांच्याकडून कबूल करून घेऊ आणि पुढे कशा पद्धतीने समजा 2 महिने 4 महिने जी काही कायदेशीर प्रोसेस त्याच्यामध्ये करायची आहे तर त्या बाबतीमध्ये आयुक्त साहेबांशी चर्चा करून, कलेक्टर साहेबांशी चर्चा करून त्याचे एक मॅप आपण आपल्या शिष्टमंडळाकडे देऊ आणि त्याच नंतर तुमचं समाधान झाल्यानंतरच आपण तो मोर्चा संपवावा अशीच पोलीस प्रशासनाकडून विनंती राहील.
तर पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे की ती शिष्टमंडळ आपण जाऊ द्यावं. आम्ही चर्चा करतो. तोपर्यंत जसं सांगितलं की आपण इथे शांततेने बसून राहा. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण आपल्या मोर्चाच्या मार्फत मांडलेलेच आहेत. तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करतो आणि आम्ही वरती जाऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आपण कळवतो. तर सगळ्यांना विनंती आहे माईमाऊलींना की आपण सहकार्य करूया. नक्कीच नक्कीच.